राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा वहाँ माधव बरवा वहाँ विठ्ठल बरवा 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 वहाँ विठ्ठल बरवा वहाँ विठ्ठल बरवा वहाँ विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी त्वहा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल सर्व
एक भाव चित्ते एक भाव चित्ते एक भाव चित्ते एक भाव चित्ते तरी न लगे काही युक्ते तरी न लगे काही युक्ते तरी न लगे काही तरी न लगे काही न लगे काही तरी न लगे काही युक्ती कळो आले जीवे वा वा हे देव वा वा हे देव कळो आले जीवे मज माझी आजी भावे 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 आठवची पुरे आठवची पुरे आठवची पुरे आठवची सुख अवघे मोहरे सुख अवघे मोहरे अवघे मोहरे सुख अवघे मोहरे सुख अवघे मोहरे सुख अवघे मोहरे कळो आले जीवे कळो आले दिवे कळो आले जीवे कळो आले दिवे मज माझी आजी भावे मज माझी आजी भावे मज माझी भावे मज माझी भावे मज माझी भावे मज माझी भावे तुका म्हणे मन तुका म्हणे मना म्हणे मन तुका म्हणे मना पूजा इच्छी नारायण पूजा इच्छी नारायण पूजा इच्छे नारायण पूजा इच्छे नारायण इच्छे नारायण पूजा इच्छे नारायण कळो आले जीवे कळो आले दिवे कळो आले जीवे कळो आले दिवे माझी आजी भावे 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 जय गोपार कुमाई गोपार कुमार गोपार कुमाई 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 जय जय गोपार कुमाई जय जय गोपार कुमाई भजन सम्राट हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज अवतडे सरळाबेट आणि हरिभक्तीपरायण भजन सम्राट अशोकजी महाराज निरपळ. एक भावची एक भावाची ती एक भावाची ती एक भावाची ती
भाव चित्ती एक भाव चित्ती एक भाव चित्ती एक भाव चित्ती एक भाव चित्ती भाव चित्ती एक 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 भाव चित्ती युक्ति तारी न लगे काही युक्ति करो आले जीवे करो आले जीवे करो आले जीवे मज माझे याचे भावे मज माझे मजमा
माझी मज माझी आजी मज माझी
एक भाव चित्ते तरी न लगे काही युक्ते कळो आले जीवे मज माझी याची भावे आठवचे पुरे सुख अवगे मोहरे कळो आले जीवे मज माझी याची भावे तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण कळो आले जीवे मज माझी याची भावे पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः सारे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार काय माझी वाणी मानील संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया या मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरे मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी या बार करे संतांचा बार करे संतांचा नमो ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन विनती पवन विनती सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक्या देवा यावरी नका करू अवेर एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ते कळो आले जीवे मज माझी याची भावे प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी
शिवेकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट देह निवासी किंबहुना सर्व देह निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन जगत वंदनीय तुकाराम महाराजांचा चार चरणाचा भावपर अर्थात प्रभूच्या प्राप्तीकरता सुखाकरता आनंदकरता खंडोबा असो विठोबा असो बिरोबा असो म्हसोबा असो कोणी असो भावाशिवाय त्याची प्राप्ती नाहीये. एक भाव चित्ती तरी नलेगे काही युक्ती. गुळ प्राप्ती होईपर्यंत युक्ती पाहिजे. समोर गुळ आहे आमच्या, गुळ पाहिजे, याला युक्ती पाहिजे. पण गुळ मुखात गेल्यानंतर त्याला युक्तीची गरज नाही, ते आपोआप रसायन बनून रस बनतो. तसं प्रभूच्या प्राप्तीकरता एक भाव असेल ना तर बाकीची काही कशाचीच गरज नाही. वर गेलं ते उभं करा ना, उभं करा ना, उभं करा ना. एक भाव असेल तर बाकी काही लागत नाही बाबा. फार मार्मिक चिंतन या अभंग आहे. एक चित्ती भाव असेल तर युक्ती लागत नाहीये. आणि हे नुसतं सांगत नाही, मला म्हणतात मला माझ्या भावाने कळालं. कळो आले जीवे मज माझी याची भावे. आणि भाव एकदा कळाला तो परमात्मा सर्वत्र आहे, सर्वांचा आहे, सर्व ठिकाणी असं कळालं. मग नुसती आठवची पुरे आहेत, सर्वत्र आहेत, सर्व ठिकाणी आहेत, सर्वांचा आहे, आता आहेत, नंतर नाही. आठवची पुरे सुख अवघे. सुख अवघे अवघ जगातलं सर्व सुख ब्रह्मांडातलं सुख आपल्या समोर येईल. आणि असं जेव्हा होईल तेव्हा त्या व्यक्तीचं त्या साधकाचं मन पूजा इच्छी नारायण तुका मने मन पूजा इच्छी. आता नुसतं भक्ती नसेल भाव नसेल तर ते मन कशाची इच्छा करतं. त्या मनाला काही ताळमेळ नाही. ते मन कशाची इच्छा करतं. कीर्तनामध्ये सुद्धा तंबाखूची इच्छा करतं. इथले नाही, मी सांगतो खास इच्छा. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत ते मन आहेत. इच्छा संपली की ते मन भगवान बनतं. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव सर्वांना कल्पना असेल दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र गंगापूर मल्हारी मार्तंड खंडोबा चंपाषष्ठी उत्सव महोत्सव मोठ्या आनंदाने प्रेमाने पार पडत असतो. याही वर्षी आमचा इथं प्रभूच्या कृपेने आणि शिवेचा योग आला. चंपाषष्ठी उत्सव महोत्सव गोकुळामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण यशोदा मैया गोपाळ करायचे. नंदा लागी नंदा घरी असे चंपाषष्ठी उत्सव असे एक नामांतराचा अभंग आहे. आवाज मोकळा करा, मोकळा असा. चंपाषष्ठी खंडोबा विठोबा सर्व देव एक आहे, काही प्रश्न नाही आहे. मंदिर फार सुंदर, मूर्ती सुंदर आहेत. आणि सप्ताह कमिटी पण एका विचाराने आपण महोत्सव करतात, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो मी खास करून. कैलास हरिभक्तपरायण माननीय कैलासराव पाटील माजी आमदार गणेश भाऊनी फोन केला आणि सर्व सप्ताह कमिटी रोज संध्याकाळी कीर्तन महोत्सव असतो. आज सकाळीच गुरुवर्य पूजनीय ज्यांच्याकडं पाहून संताने संतत्व स्वीकारावं अशी पूजनीय भास्करगिरी बाबा इथे येऊन गेले. आज सकाळी संतांनी कसं असावं, कसे लक्षण धारण करावे ते म्हणजे पूजनीय भास्करगिरी बाबांचं स्वभाव, वागणं, बोलणं, ते मृदुता, ते स्पष्टता, ते सरळता, ते साधुत्व. त्यांच्याही कृपाछत्राखाली त्याचप्रमाणे परमपूजनीय
गाथामूर्ती बाबाजींच्याही कृपाछत्राखाली परमपूजनीय रामगिरीजी महाराज गुरुवर्य श्रद्धेय सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्याही कृपाने या ठिकाणी हा महोत्सव चालू आहे. सप्ताहाचा मला वाटतं 3रा दिवस आहे. त्यांनी सुंदर ताल गायली. हरिभक्त परायणची बेटाचे गायनाचार्य विठ्ठलजी महाराज, त्याचप्रमाणे दुसरे गायनाचार्य अशोकजी महाराज निरफळ, त्याचप्रमाणे आदरणीय चंदूजी महाराज, वासुदेव महाराज भोगी असतील, सुभाष महाराज, मृदंगाचार्य अविनाथजी महाराज, अमोलजी महाराज, उद्धव महाराज, शुभम महाराज, संदीप महाराज, सर्व यांनी हे श्री राम दरबार तालुका येवला चे दीपक महाराजांचे सर्व असणारे हे बालक मंडळी, सर्वच गाणारे पिणारे सर्वांना धन्यवाद प्रणाम करतो. सिस्टम बी चांगली लागलेली आहे, वातावरण चांगलं आहे. चेंडूफळचे विजयदादा असेल, शास्त्रीजी असेल, पंचक्रोशीतील भरपूर मंडळी इथं जमलेली आहेत. मी सर्वांना धन्यवाद प्रणाम करून आपल्यापाशी खाली आता गुरुजी 1 तास उरला हरिशरण गिरीशी बस असे करू. मोठ्या प्रेमाने अभंगावर चिंतन करून सेवेला आपल्याला हे करायचे. तुमचे गोकुळ भाऊ बी आलेले आहेत, मानगडवरचे त्रिभुवन भाऊ, त्यांनाही धन्यवाद करतो. अभंग तुकाराम महाराजांचा आहेत. काल अभंग होऊन गेला. खंडेराया तुझं करीते न वसू मरुदे सासू. सासू मेल्या तर मग लाडकी बहीण कुठून आणायची आपण. ही सासू नको मरायला, सासू पाहिजे पण साचू नको. साचून धरणारी सासू नको. संतांचे अभंग हे अद्भुत आहे, अनुभूत आहे. गाथ्यातला एक अभंग म्हणजे आश्चर्यचकित आहे. त्यातून प्रत्यक्ष परमात्माच ते अक्षर आहे. विठ्ठल विठ्ठल मनुष्य देहाची ती कर्तव्यता केवळ परमात्म्याची, प्रभूची, सुखाची, आनंदाची प्राप्ती अनुभूती येण्याकरता हा खटाटोप आहे. चंपाषष्ठी महोत्सव कशा करता आपण करतोय. मला वाटतं 14 वर्षापासून या ठिकाणी हा महोत्सव चालू आहे. मंदिर फार जुनं आणि पुराणं आहे. मला पाटील बोलले की 50 वर्षापासून हा महोत्सव चालू आहे, पण सप्ताहाचं नियोजन 10-15 वर्षापासून चालू आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण झालं तर खूपच चांगलं आहे, पण ते कठीण तर फार आहेत म्हणा. खंडोबा राहिला आपण जर ज्ञानेश्वरी पारायण ऐकवलं गणेश महाराज तर फार चांगलं होईल. कारण खंडोबारायाच्या मंदिरामध्ये पारायण घडणं अजून झालं नसतं असं वाटतंय मला. का झालेलं आहेत खंडोबारायाच्या मंदिरामध्ये. खंडोबारायाला पारायण ऐकवायचं. त्यांची इच्छा आहे की मला ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायची. ती मला आता दर्शन करताना बोलले मला विठ्ठल विठ्ठल हे तर नक्की आहे. एक तर शहर सिटी आहे आणि बहुतेक माणसाला सध्याच्या काळात कशाची कमतरता असेल तर पैशाची नाही, साधनाची नाही, व्यवस्थेची नाही. एकच कमी आहे फक्त काय नाही, वेळ नाही. वेळ. हातामध्ये मोठी घड्याळ आहेत पण वेळ नाहीये. काही तर डायरेक्ट म्हणतात महाराज आम्हाला काय तुमचं चाललंय भजन भजन, आम्हाला मरायला वेळ नाही. आम्हाला इकडे मरायला वेळ नाहीये. वेळ काळ नाही कवनाचे हाती, म्हणून या चित्ती देवधरा. वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती, म्हणून या चित्ती
देवधरा मनोनिया चित्ती देवधरा मनोनिया चित्ती देवधरा. वेळ काळ कोणाच्या हातात नाहीये. वेळ आपल्याला पुसून येत नाही. जी वेळ जो काळ प्रवाह वाहतोय आपण तिथं साजरे होऊन आपण त्यात प्रभूच्या भक्तीत भावामध्ये मस्त असावं. लोक म्हणतात ना अशी एक वेळ असते की आपण एक आवाज द्या महाराज तर 100 माणसं हात जोडून पुढे तयार असतात. काय सेवा करू, काय आज्ञा आहेत, काय सेवा करू. सुनबाई सुद्धा म्हणते थुंका आला तर हात पुढं करते थुंकण्याकरता. अशी एक वेळ असतो. पण अशी एक वेळ येते की तुम्ही 100 आवाज द्या ये कोणी समोर येत नाही महाराज. पण माहिती आहे लहान बालक रडलं गुरुजी तर संपूर्ण ते प्रांगण ते गल्लीला आणि जागी करतं. एक लहान बालक रडलं तर सर्व गल्ली जागी करतं. पण एक म्हातारा मनुष्य रडला तर घरातले पण जागी होत नाही. आणि मी सांगत असतो की माणसाने कधी म्हातारा होऊच नाही. मग काय करायचं, मरायचं का? मरायचं तर नाही ना. म्हातारा होईपर्यंत आपण जगूच नाही. मग म्हातारा व्हायच्या अगोदर आपण प्रभूच्या ध्यानात चित्तात भावात असं तल्लीन व्हावं. असो व्हायचा कोठे आठवची नाही यही कविते मुकुद दशा देही चाविते मुकुद दशा. असो व्हायचा कोठे आठवची नाही देही चाविते मुकुद दशा. देही चाविते मुकुद दशा. व्हायचा कोठे आठवची नाही देही चाविते मुकुद दशा. देही चाविते मुकुद दशा. देही चाविते मुकुद दशा. असो व्हायचा कोठे आठवची नाही देही चाविते मुकुद दशा. देही चाविते मुकुद दशा. देही चाविते मुकुद हीच विधी ही भोगू दशा. देहात असताना पण विधीही बनावं. जनक राजा होते पण विधीही होते. राजा मी येताना मला एक मनुष्य भेटला विधीही डायरेक्ट लगेच समोर आला गाडीच्या लगेच. खरे म्हणे ते बल्बा कमी करता येते का तुला? त्यांना म्हणलं असं का कोणी म्हणू शकतो? तू म्हणे महाराज सर मोदी जरी आले तरी तो हात नाही म्हणून जागी होऊन असं. ही दशा नाही ही दुर्दशा आहे. इतकं सुंदर जीवन, इतकं चांगलं जीवन, इतकं चांगलं शरीर देवाने देऊन आपण जर अशी दुर्दशा केली तर देव काय म्हणेल आपल्याला. असे महोत्सव असे हे कार्यक्रम भजन कीर्तन चिंतन आश्रम साधना हे केवळ माणसाचं मन माणसाचा भाव शुद्ध होण्याकरता असतो. दुसरं काही यात उपयोग नाही आहे. कीर्तन भजन साधना ही देव प्राप्ती करता नाहीये, मन शुद्ध होण्याकरता आहे, भाव शुद्ध होण्याकरता आहे. विठ्ठल भाव शुद्ध बनला की परमात्मा दूर नाहीये. प्रमाण आमचे पाठ आहेत. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. समोर जरी गुळ असला, मी पहिल्यांदा बोलून गेलो, गुळ मिळवण्याकरता युक्ती पाहिजे पण खाण्याकरता भाव पाहिजे. बरं का? चौकशी करू नये हा गुळ कोणत्या ऊसाचा आहे, 419 आहे का 265 आहे. बहुतेक 419 ऊस गेले, आता माणसं आली 419 ऊस फार गोड होता मला. भाव शुद्ध बनला की प्रभू भाव पाहतो. भावग्राही जनार्दन. आम्ही परमार्थ करतो, साधना करतो, नमनही करतो, सर्व करतो. मी सांगत असतो गजानन गणपतीचा आम्ही प्रत्येक व्यक्ती साधक वारकरी नमन करीत असतो, नमन करतो.
न मन करावं. नमन म्हणजे न मन, हे मन माझं नाहीये, हे प्रभूचं मन आहे, त्याला भाव पाहिजे. बरं का? प्रसिद्ध ते कोणी रचलं मला माहिती नाही. गजानन गणपती कुकड काय आहेत? काम लागू दे सुतापती, काम लागू दे. त्याचं पुढचं फार भारी आहे. कोणी रचलं राम जाणे, त्याचा मी शोध घेतोय अजून. काम लागू दे सुतापती, दुश्मनाच्या डोळ्यात पडू दे माती, आणि आमच्या शेतात पिकू दे सुभाषराव माणिक मोती. कशी माणिक मोती पसतील हो, गारा पडतील गारा. भाव शुद्ध पाहिजे. आमचं ज्ञानेश्वर महाराजांचं काय भाव आहे हो? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी, जे खळांची व्यंकटे सांडो. माऊली अशी म्हटले नाही, बांगलादेश नष्ट हो अशी म्हटले नाही. महाराज किती अत्याचार. मी काल एक क्लिप पाहिली, फार म्हणजे ते देखवत नाही बाबा. शाळेच्या प्रांगणामध्ये खूप मारलं. कसा भाव शुद्ध व्हायचा? एक भाव असेल, एक मंत्र, एक भाव, एक गाव, एक देश, एक प्रेम, एका सूत्रात पाहिजे. फुलं किती असू द्या पण दोरा एक आहे की नाही? फुलं किती असू द्या पण दोरा एक असेल तर फुलं असू द्या ना जास्ती, परंतु एका प्रेमाच्या दोऱ्यात पाहिजे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. संसार करा युक्ती पाहिजे. संसार करता युक्ती पाहिजे, विचार पाहिजे, ज्ञान पाहिजे. मेल्यानंतर मुक्ती पाहिजे, आणि जिवंत असताना मनामध्ये शुद्ध भाव भक्ती पाहिजे. भक्ती असेल, मन शुद्ध असेल, मन ऐसा निर्मल भया जैसा गंगा नीर, पाछे पाछे हरि फिरे कहत कबीर कबीर. मन ऐसा निर्मल भया, मन निर्मळ असावं. आपलं मन निर्मळ आहे हे कशावरून समजावं बरं? जसं आपण मार्केटला मक्का नेतो, तर आपण काय लावतो? दुधाला पण डिग्री असते, यामध्ये पाणी आहे का काय? तसं माझं मन निर्मळ झालं कशावरून? त्याचं एकच लक्षण आहे, मन निर्माण झालं की त्या मनामध्ये दुसऱ्या विषयी अजिबात किंचित राग द्वेषाचा स्पर्श नसतो, ते मन निर्मळ झालं. विठ्ठल 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 गंगा जल हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगा जल हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगा जल हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगा जल हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगा जल हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सांगत नाही प्रसंग पूर्ण. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा ताटी लावून घेतली होती. इतक्या लोकांनी त्रास द्यावा असा आपला कोणता गुन्हा आहे? पण ज्ञानेश्वर महाराजांची भगिनी मुक्ताबाईंनी ताटी उघडून माऊलींना आणि सावध केलं. लहान बालकाचं मन असताना भाव असतो ना, तसा आपण भाव ठेवला पाहिजे. लहान बालकाला तुम्ही शिवी जरी दिली तरी त्याला राग येत नाही. मारलं तर पुन्हा आपण जर अंजाला घेऊन जातो तर लगेच जवळ येत असतं. लहान बालकाच्या मनामध्ये कपट करण्याची युक्ती नसते.
लहान बालकाला कपट आम्ही शिकवतो. या संग बोलू नको शास्त्री, हे आपले नाही आहे. यांसंग बोलू नको, इथून आपलं आहे, हे त्यांचं आहेत आणि तू माझा आहे, त्यांचं नाही आहे. असं करून करून त्या लहान मुलाचं मन इतकं आम्ही त्यामध्ये हे केलं. लहान बालकाप्रमाणे मन पाहिजे, लहान बालाप्रमाणे शुद्ध भाव पाहिजे देवा करता. कथा ऐकली असेल, लहान बालक माग निंदा करत नाही, समोर स्तुती करत नाहीये. लहान बनल्याशिवाय प्रभूचा भाव हृदयामध्ये निर्माण होणार नाहीये. भाव हा मार्केटला मिळत नाही, भावाचा काही बगीचा नाहीये, भाव कुठं मार्केटला मिळत नाहीये. लहान बालक किती शुद्ध असतं, निर्मळ असतं. बरं मी सांगतो असं दृष्टांत तुम्ही ऐकलं असेल. एका व्यक्तीचे पैसे होते त्या बापाकडं, 1,00,000 रुपये घ्यायचे होते आणि घरामध्ये मुलगा बाप आई सर्व चहा पित होते. आता तो व्यक्ती फोन करून फोन घेत नव्हता, फोन घेत होता पण त्यांना सांग ते श्रीरामपूरला गेले म्हणून असं सांग त्यांना. बहुतेक फोन कधी खोटं बोलत नाही, खरं बोलत नाही. तर तो असं नियम केला आपण सकाळी जाऊ म्हणे आपण, असं त्याने निर्णय केला. आतून त्या बापाने पाहिलं मुलाला की तो मनुष्य बाहेरून येतोय. तर बाप म्हणतो त्या मुलाला, बरं का त्यांना सांग का ते देवगडला दर्शनाला गेले. अजून त्या मुलाच्या जिभेवर मनावर अशुद्ध असत्याचा स्पर्श नाहीये. बाप त्याला शिकवतोय काय की असं असं बोल की तू बाप घरात नाहीये, तू बाहेर गेला म्हणून. तो मुलगा म्हणे बाबा असं कसं काय म्हणू मी, बरं आपण तर घरामध्ये बसलेलो आहोत ना. त्या बापाने त्याच्या तोंडात ठेवून दिले महाराज. चरचर करतो म्हणे, बापाचं ऐकत नाही, अशा बापाचं ऐकूच नाही. नको जाऊ देऊळाशी, नेतो बाबूल लोकाशी, नेतो बाबूल लोकाशी, नेतो बाबूल लोकाशी. नको तो बाबूल लोकाशी, तो बाबूल लोकाशी. अशी आईबाप असेल त्यांचं कधी ऐकू नये. देवळात नको जाऊ, पारायणाला नको जाऊ, सप्ताहाला नको जाऊ, अभ्यास कर, डॉक्टर हो, वकील हो, आणि आम्हाला घराच्या बाहेर काढून दे. डॉक्टर व्हावं माणसाने, साधू व्हावं, पण सज्जन डॉक्टर व्हावं, सज्जन वकील बनावा. अगोदर सज्जन बनावं, मग काही बना. सज्जन नागरिक बना, सज्जन साधू बना. मृदू सभाय नवनीत, कैसे सज्जनाचे चित, कैसे सज्जनाचे चेत, कैसे सज्जनाचे चेत. कैसे सज्जनाचे चेत, कैसे सज्जनाचे कैसे सज्जनाचे चेत. नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. कोणी बना, कशी बना, पण सज्जन बनवून मग पुढचे बना. शिक्षक असेल ना तर अगोदर सज्जन शिक्षक, सज्जन पुरुष, सज्जन स्त्री, सज्जनता. सज्जनता हा परमात्माचा मुख्य पाया आहे बाबा. संत महात्मे सज्जन आहेत, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. सज्जनता, सज्जनता नुसतं असं म्हणून नाही कपडाला गंध आहेत, माळ आहेत, वारी करतो, सज्जन नाहीये. सज्जनताचं ते एक हे असेल, पण सज्जनता मनामध्ये जी आहे ते वाचेत, तेच मनात आणि तेच क्रियेत, तो सज्जन आहे. मनात एक, हृदयात एक, क्रिया एक, भाव एक, ते सज्जनता नाहीये. जसं नवनीत आत बाहेर मृदू आहे,
रात्रीही मृदू आहे, दिवसाही मृदू आहे, गरिबालाही मृदू आहे, श्रीमंतालाही मृदू आहे. सज्जन व्यक्ती सर्वांना गोड लागतो. लहान बालकामध्ये सज्जनता ठासून भरलेली असते. तसे सज्जन संत असतात ना, सज्जन पण देवाला फार प्रिय असते. मी सांगत होतो की त्या बापाने त्या मुलाच्या दोन तोंडात ठेवून दिले, पोरग रडायला लागलं. पुन्हा बाप म्हणतो, ए तुला मी चॉकलेट देईल, हे 10 रुपये घे आणि त्याला सांग की बाप गंगापूरला गेला. आता त्या बापाने त्याला जे सांगितलं ना, त्यांनी 10 रुपये घेतले, चॉकलेट घेतलं आणि बाहेर आला. त्या बाबाला म्हणतो, माझा पप्पा म्हणला की ते गंगापूरला गेले, मी तुला खायला चॉकलेट देईल. ही सज्जनता आहे. निर्मल मन जन सोमोई पावा, निर्मल मन जन सोमोई पावा, निर्मल जन सोई पावा, निर्मल जन सोई पावा. मोही कपट चल छिद्रन भावा, मोही कपट चल छिद्रन भावा, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. कपट छल छिद्र न भावा. गोस्वामीजी म्हणतात, मोही कपट छल छिद्र न भावा. खरं सांगा, 1 मीटर चांगला कपडा आहे शिवाजीराव. कपडा सुंदर आहेत पण थोडा डाग आहेत, तर माणसाचं लक्ष त्या डागावर असतं का कपड्यावर असतं? तुम्ही झोपे काय असतं रे? डागावर असतं ना. आपल्या दातामध्ये काही असे कण गुतलाय, दातामध्ये कण गुतला, डोळ्यामध्ये जैसे आणू कणू तीही न समाये तैसे शुद्ध करी चित्त. त्याचा अभंग तुकाराम महाराजांचा. दातात थोडा कण गुतला पण त्या जिभेला अजिबात दम निघत नाही. शास्त्रीजी, दुःख आहे दाताला पण तकलीफ कोणाला आहे? बोला ना. दाताला दुःख आहे, दाताला मध्ये असणारे ते कण गुतलेले आहेत. दुःख दाताला आहेत पण तळमळ जिभेला आहेत. दुःख संसारिक लोकाला आहेत पण तळमळ साधू महात्म्याला आहेत. एवढं करून सुद्धा ती बिचारी जाते, पुन्हा पुन्हा हात फिरवते, बोकस काय ते कण निघतच नाही. अशी बरेचशी कण निघतच नाही बाहेर. गहन प्रयत्न करावा. दात पडले तरी महाराज अजून एक स्पेशल दात आहे बघा, ते मागचे दात. दाताला काय नाव म्हणतात त्याला? ते कोणते दात असतात ते? अक्कल दाढ. कोणती दाढ? ते दाढीही पडल्या तरी पण काय नाही आली. बोला ना, बोला. नाही ना महाराज. तर जिभेला त्रास होतो, जीभ जाते, पुन्हा पुन्हा ते कचरा बाहेर काढते, तरी सुद्धा दाताला दयामय नाही, तर जिभेला चावा घेतात. जाऊ द्या ना. जरी जिभेला चावा घेतला तरी जीभ आपला स्वभाव सोडत नाही का? ती आजरामात. म्हणून तर दात मागून आले आणि पुढं गेले. ती जीभ जशी आली होती तशीच राहिली. एक निर्मळ शुद्ध भाव जर आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, चित्तात जर झाला तर परमात्म्या प्राप्ती करता
दुसरं कुठं जाण्याची गरज नाहीये. एक भाव असेल तर युक्ती नको. अभंगाचं पहिलं चरण. एक भाव चित्ती हो, एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. बोलून गेलो युक्तीने आपण प्रपंच संसार चांगला थाटू शकतो. युक्तीने युक्ती प्रयुक्तीने. पण परमात्मा प्राप्ती अनुभूती सुख आनंद हे युक्तीने नाही मिळणार. मिळू शकत नाही. पैसा मिळेल, मानधन मिळेल, सन्मान मिळेल. एक जण म्हणे महाराज आम्हाला असं खातं भेटलं की ते खात्यामध्ये काहीच खातं येत नाही म्हणे. किती मिळवलं महाराज या द्याला आम्ही किती जरी दिलं तर अजूनपर्यंत कधीही तृप्ती या द्यामध्ये मिळू शकत नाहीये. फुटणे संपले का दात संपले. फुटणे आहेत, दात संपले. आम्ही नवीन बसवले तरी पण आतडे गेले ना. आतडे आपण नवीन बसवू शकत नाहीये. एक परमात्मा तो सर्वत्र सर्व ठिकाणी आहेत, सर्वांमध्ये आहेत असा भाव असेल तर भक्ती दुसरी करण्याची गरज नाही. विठ्ठल भावी विना भक्ती, भक्ती विना भक्ती, भक्ती विना भावी विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. माऊलींचा हरिपाठाचं प्रमाण आहे. भावे विना भक्ती. आपण सर्वांनी आज एकच नियम करू. भगवान खंडोबाराया समोर काल प्रमाण होऊन गेलं. एकटीच राहू दे मला. तसं आपला इष्ट खंडोबा माना, विठोबा माना, म्हसोबा माना, कोणताही देव माना, पण एक माना. तो एकच सर्वत्र आहे. तो अनेक नाहीये. रूपी अनंताची अनंता पार न कळे साचार. अनंत रूप आहेत. तो परमात्मा मात्र तो एक आहे. अनंत रूपे अनंत वेश देखिले बाप रघुमा देव
परकुमा देव पुन्हा बाणली कैसी अनंत रूपे अनंत वेशे देखिले आकाशाचे परकुमा देव पुन्हा बाणली कैसी परकुमा देव पुन्हा रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे अनेक रूप आहेत, स्वरूपाने तो एक आहे. माती एक आहे, घट अनेक आहे, सोनं एक आहे, अलंकार अनेक आहे, तसं रूप अनेक आहेत, पण तो परमात्मा एक आहे. एक तत्व नाम खरं म्हणजे आम्ही ज्याला ओळखायचं, ज्याला भाव द्यायचा त्याला भाव देत नाही. लोक म्हणतात ना, काय भाव खातो रे, काय भाव खातो म्हणतो, काय भाव खातो म्हणतो. प्रत्येकाला भाव पाहिजे. तो परमात्मा स्त्री असेल, बालक असेल, पती असेल, आजोबा आजी असेल, कोणी असेल, प्रत्येकात परमात्मा आहेत. म्हणून आजोबा आजी आहे, म्हणून तर पती पत्नी आहे, म्हणून तर मुलगा आहे शास्त्री. त्यातला राम गेला तर ती शरीर न राहता ती बॉडी होते. बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात, बॉडी कुठपर्यंत आली, आम्हाला वेळ नाही आहे, बॉडी कुठपर्यंत आली. राम आहेत म्हणून तो व्यक्ती बोलतोय, खातोय, पितोय, सर्व करतोय. चाले हे शरीर पायाचे ना, कोणाचे सत्य चालतं. असा तो परमात्म्याची ओळख पाहिजे असेल तर एक भाव. काही न लगी एक भावाची महाराजांचं गातं प्रमाण आहेत. सुंदर दृष्टांत आहेत नामदेवाच्या गात्यामध्ये. यशोदा मैयाने भरीत रोडगे तयार केले. ध्यान द्या, सर्व तयारी केली, सकाळपासून तयारी आहे, चंपाषष्ठीचा योग आहेत. भगवान श्रीकृष्णाला भूक लागली. आई मला भूक लागली, मला खायला दे ना. मैया म्हणते, बाबा आज खंडोबाचं व्रत आहेत, खंडोबाला नैवेद्य दिल्याशिवाय तुला देता येणार नाही. दुपार भरली तरी कृष्णाला काही खायला देत नाहीये. खूप हट्ट केला भगवान श्रीकृष्णाने. शेवटी यशोदेने ताट तयार केलं, देवापुढं ठेवलं. भगवान कृष्ण गेले आणि ते ताटातलं नैवेद्य ओष्टा केला. मैया म्हणते, अरे बाळा, मी तुला म्हटले होते ना, तू देव धरीन ना बाबा, तुला देव धरीन ना, तोंड वाकडं होईन ना. ज्या यशोदेच्या हृदयातला जो भाव होता ना, तर खरोखर भगवान श्रीकृष्ण तोंड वाकडं केलं, असं हात वाकडा केला, जसं पिसळे कुत्रं असतं ना, तशी काही बोलायला लागले भगवान श्रीकृष्ण. खूप कौतुकी भगवान. आणि मग मैया घाबरून गेली. खंडोबानं धरलं. खंडोबा धरतही नाही, विठोबाही धरत नाही, आपलं कर्म धरतं आपल्याला. लोक म्हणतात ना, त्यांना कोणतंही बाहेरचं की आतलं आहे, बाहेरचं नसतं, सर्व आतलंच असतं.
आणि बाहेरचं म्हणतो आपण. जगामध्ये कोणताच देव धरत नसतो. सगळ्यात खतरनाक ग्रह कोणता असेल तर तो शनिग्रह म्हणतात. शनिग्रह. शनिग्रह खतरनाक नाहीये, मंगळ खतरनाक नाही. शनिग्रह सूर्यापेक्षाही फार उंच आहेत पाटील. शनिग्रह काही करत नाही. सर्वात खतरनाक काय असेल तर आग्रह. कोणता ग्रह खतरनाक आहे? आग्रह. आणि त्याही पेक्षा दुराग्रह. आणि एवढं जरी असलं ना, पण ज्याच्यावर प्रभूचा गुरुवर्यांचा अनुग्रह असेल त्याला ग्रह बी काही करणार नाही. फक्त अनुग्रह संताचा पाहिजे, अनुग्रह नामाचा पाहिजे, अनुग्रह देवाचा पाहिजे. मग दुराग्रह आग्रह काही करणार नाहीये. यशोदा मैयाने गावातून लगेच ते सकून पाहणारे बोलवली. त्याने सुपा आणलं. खूप सुंदर वर्णन केलं नामदेव महाराजांनी. सकून पाहिलं, त्याला अंगारा लावून पाहिला, खंडोवर यायचं तरी काही गुण येईना. शेवटी यशोदामय्या घाबरून गेली आणि सांगते, हे कृष्णा, कृष्णार्पण अशी म्हटली. कृष्णार्पण. लगेचच भगवान कृष्णाचं तोंड सरळ झालं. भगवंताने वेळे ताळी सोडून दिलं. हा कृष्णच खंडोबा बांधलेला आहे. प्रत्येकात तोच आहे. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू, एक तेरे नाम अनेक तू, एक हर वेश में तू, हर वेश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू, तेरे नाम अनेक तू, हर देश में हर वेश में तू ही तू है. परमात्माच परमात्मा आहे. एक सुंदर भजन आहे. तू ही है, तू ही है, जो कुछ है सो तू ही है. तू ही है, तू ही है, जो कुछ है तू ही है. तू ही है, तू ही है, जो कुछ है तूचे तूचे बस. देवन तला नाना परी, देवन तला नाना परी, नाना परी, देवन तला नाना परी, नाना परी, देवन तला नाना परी, देवन तला नाना परी, देवन तला नाना परी, देवन तला नाना परी, देवन चराचरी, करुणी राहिला चराचरी, करुणी राहिला चराचरी, करुणी राहिला चराचरी. देवन तुला नाना परी, देवन तुला नाना परी, देवन तुला नाना परी, देवन तुला नाना परी, देवन तला नाना परी. सुंदर प्रमाण आहेत, सुंदर अभंग आहेत, सुंदर चिंतन आहेत, पण तो कायदा आम्हाला लागू नये एवढी अडचण आहे. खरं सांगा, आपल्या समोर एखादा दारू पिणारा व्यक्ती आहेत, शिव्या देतोय, आपण त्यात देवपाव को शास्त्री. वाईट वागतोय समोर,
शिव्या देतोय, मदिरापान करतोय, आम्ही त्यात देव पाहणार नाही ना. अर्थात देव पाहायला पाहिजे, वेळ नाही सांगण्याकरता. लाईनमध्ये आवाज बी आहे, सिस्टम खूप सुंदर आहे. आवाज बी लाईनमध्ये, तर लाईनमध्ये प्रकाश बी आहे, लाईनमध्ये हवा बी आहे, लाईनमध्ये गरमी बी आहे, तर लाईनमध्ये थंडवा बी आहे. पण ती लाईन कशी आहे अजून कोणीच पाहिले नाही. असं तर सांगा मला तुम्ही. लाईन गार आहे का, त्या लाईनमध्ये हवा आहे. लाईन निर्गुण निराकार आहेत. आपल्या समोर जो कोणी आहेत ना त्याला देव माना. हे काम आपण जर केलं तरच आपलं शुद्ध भाव झाला असं मानावं लागेल. नाही तर मग सांगा वांगीन वडाला वांगी. विठ्ठल आपल्या आपण ज्या बाटलीत आपण जे मदिरापान करतो ना, खरं सांगा, जर बाटलीमध्ये जर प्रत्यक्ष देव असता तर दुकानामध्ये बाटल्याने उड्या मारल्या असत्या नाही नशानं. हृदयामध्ये आपण ते परमात्मा आहेत, राम आहेत, शक्ती तो देतोय आणि म्हणून घेतल्यानंतर आम्हाला नशा येते. मग आम्ही काहीचे काही बोलवतो. सासुरे माहेर, सासू सासरा धीर, देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. आज इथून घरी गेल्यानंतर प्रत्येक सासूने सुनेच्या पाया पड नाही, ज्यांचं भांडण झालेलं आहेत ना त्याने खरोखर सुनेमध्ये देव पाहावा, सासूमध्ये देव पाहावा. भांडणच गेलं ना तर जर खरा आमचा भाव निर्माण झाला कशावरून, आम्हाला प्रत्येकात देव दिसायला लागला. निर्मळा चित्ते झाले नवनीते, पाषाणा पाजर सुटती रे. निर्मळ चित्ते झाले नवनीते. एक भाव, कोणी मानो का न मानो पण आपण मानलं पाहिजे असं संतांचा आग्रह आहे. लोक सुधारणार नाही, आपण सुधरा. आपण सुधारलो की मग लोक सुधारतील. आपण तर माना की नाही. म्हणून महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, मला माझ्या भावाने मी शुद्ध भजन करून तेरे भावे जो करे भलो बुरो संसार. मी माझ्या मनामध्ये प्रभूला बसून माझ्या भावाने मला समजलं, मला कळालं अभंगाचं कळो आले जीवे, कळो आले जीवे, कळो आले जीवे, कळो आले जीवे, जीवे, कळो आले जीवे, कळो आले जीवे, कळो आले जीवे, माझ माझी याची भावे, माझ माझी याची भावे, कळो आले जीवे, जीवे, कळो आले जीवे, करतळे आवळे तैसा हरी. भाव बळे, भावाची आ बळे. परमात्मा भावाच्या बळाने तो आकळू शकतो. भावे विना देवा न कळे संदेह,
गुरवेन अनुभव कैसा गुरवेन अनुभव कैसा कळे देव नकळे संदेह गुरवेन अनुभव कैसा गुरवेन अनुभव कैसा कळे तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव द्रष्टन सांगत नाही. दुर्योधनाने सर्व तयारी केली असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विदुर काकाच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या की नाही. आपल्या घरी कधी येईल, आपल्या घरी येतील, पण आपलं हृदय, आपला भाव, आपला अंतकरण भाव निर्माण झाला तर येतील, नसला तर कसे येतील. कैसे आएंगे भगवान, 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 कैसे आएंगे भगवान. मने अंगन नहीं संवारा, मने अंगन नहीं संवारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. मैंने आंगन सवारा, मैं आंगन सवारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. आपल्या देशाचे एक व्यक्ती मोदीजी पंतप्रधान, त्यांना भेटण्याकरता आपल्यापाशी काय लायकी पाहिजे महाराज. एक देशाची व्यक्ती भेटू शकत नाही आपल्याला, तर जगाचा मालक आहे तो कसा भेटेल. भाव असेल ना तर तो भावाच्या बळाने काहीच्या काही होऊ शकतो. आणि म्हणून कळो आले जीवी मज माझी याची व्हावे. आणि तो भाव निर्माण होण्याकरता प्रत्येक व्यक्तीत, वस्तूत, पदार्थामध्ये, परिस्थितीमध्ये तो परमात्माच आहे असं आपण आठवण केली, ठेवला की आपल्या समोर सुख समोर येईल. अभंगच आठवची पुरे, आठवची पुरे, हो आठवची पुरे, हो आठवची पुरे, आठवची पुरे, आठवची सुख आवघे मोहरे, आठवती पुरे सुख आवघे मोहरे, आठवती पुरे सुख आवघे मोहरे, आठवती पुरे सुख आवघे मोहरे. कळो आले जीवे, कळो आले जीवे, कळो आले जीवे, हो कळो आले जीवे, 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 कळो आले. आठवती पुरे सुख आवघे मोहरे, कळो आले जीवे, कळो आले जीवे, आठवती पुरे सुख आवघे मोहरे, आठवची पुरे सुखावगे मोहरे.
आतापर्यंत कोणत्या श्रीमंताने 100 वर्षापर्यंत सुखाच्या पेट्या घरात बघून ठेवल्या बरं? सुखाच्या पेट्या, सुखाची बँक. एक गाव आहेत सुखी, येवल्यापाशी सुखी गाव आहेत, पण मी गेलो होतो ते गाव बी दुःखीच आहे. गावाचं नाव सुखी असेल. सुख तेव्हा मिळेल. अभंग होऊन गेला, रूप पाहता लोचने. पण आमचं तसं नाही, रुपये पाहता लोचने. काय पाहता? रुपये पाहता लोचने. कसं काय करावं? सुखरूप आयसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. जी लक्ष्मी तर भगवंताची दासी आहे, आम्ही त्याचे दास बनत नाहीये आणि ते लक्ष्मीचे दास बनतो आणि सुखाची अपेक्षा करतो. पैशात सुख असतं तर गरिबाच्या वाट्याला कधीच सुख येऊ दिलं नसतं. पण मी तर असा अनुभव घेतो, तुम्हाला अनुभव आला असेल की जेवढा मोठा बंगला असेल ना, तर तेवढी गोळी घेतल्याशिवाय काय येत नाही, झोप येत नाही. झोपच नाही, भूकही लागत नाही काय घेतल्याशिवाय. गोळी घेतल्याशिवाय भूकही लागत नाही. नाही नाही, भूक लागली आणि जेवण केलं, पुन्हा गोळी पाहिजे पचन होण्याकरता. आणि याला एकच असणारा एक शाप असतो त्या लहानपणी आईचा, तुला गोळी लागो, तुला गोळी लागो, तुला गोळी लागो, तुला गोळी लागो. आमची भाषा वाणी ही सहज नाहीये. आम्हा घरी धन शब्दाची रत नाही, शब्द रत नाही असं कुठं उधळू नये महाराज. तुझा मुर्दा गेला, तुझा मुर्दा गेला, खरं गेला मग काय करते आई? तुझा मुर्दा गेला म्हणे, तुझं मड गेलं, तुझे हे गेले मडे. जनाबाईची भाषा आहे. अरे आमच्या जर ती महिन्याची ताकद असते ना, जर ताकद असते महिला शब्दामध्ये, बाबा 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 काहीच करता आलं नसतं मला. महिला सांगा ताकद एक आहे. जगात आश्चर्य आहे, जगात मोठं आश्चर्य एक असं आहे की 2 तास एका खोलीमध्ये 100 महिला काहीच बोलल्या नाही. जगातलं आश्चर्य आहे. आणि यावर्षी तर मी तर म्हणतो लाडका बहिणीने कमालच केली पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे प्रजागृत असेल ना, तर तुम्ही माणसाला नका भेटू, त्यांना भेटा. महाराजजी बहुतेक लाडक्या बहिणी नाराज सुद्धा आहेत. त्यांच्यावर नाही, मग कोणावर? आपल्यावरच नाराज आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःवरच नाराज आहे. का? मागच्या वेळेला त्यांनी स्कीममध्ये वय नसताना वय वाढवून घेतलं होतं. आता काय करायचं? आता काय करत आहे? तात्पर्य, सुखाची पेटी नाहीये, सुख वस्तू व्यक्ती नाहीये, सुख आपलं स्वरूप आहे. सुख वशी चित्ता अंगी. आणि ते सुख आपलं स्वरूप आहे, सुख आपला स्वभाव आहे. स्वभाव सुधारा, भाव सुधारा, सुख मिळेल. आठवची पुरे, प्रत्येक वस्तूत परमात्मा आहेत, माझा देव आहेत असा भाव असेल तर आठवची पुरे सुखावगे मोहरे. सूर्याकडे आपण जर तोंड केलं तर सावली आपल्या पाठीमागे येईल. आणि सावलीकडे आपण जर तोंड केलं तर सूर्यप्रकाशही नाही आणि सावली बी नाही. आणि म्हणून असं ते शुद्ध मन, निर्मळ मन, ज्या मनामध्ये सुखाचा वास झाला, ते मन प्रत्येक जो व्यक्ती जो दिसेल तो त्याची पूजा करावीशी वाटते. अर्थात ते मन पवित्र बनतं. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे म्हणा, तू का म्हणे म्हणा, तू का तू का
गंगागिरी महाराज
मन पूजा इच्छी नारायण कळू आले जीवे मज माझी याची भावी. अशा प्रकारे झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करायची आहेत. सर्व मार्तंड असणारा हा सप्ताह कमिटी, मार्तंड भक्त परिवार, त्यामध्ये सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, वादी कोणती असो देवाचे आहेत ना ते आपले, बस हे महत्वाचं आहे. पक्ष कोणताही असो परमात्म्याचा आहेत ना तो आपला आहे बस. आणि जे माजी आमदार, त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व सप्ताहाची टीम पंचकृषी त्यांना साथ करून हा असा कार्यक्रम आपण करत आहोत. खूप स्तुती आहेत, खूप चांगला आहेत. असाच कार्यक्रम आपण करत राहावं. आणि आजची ज्यांची पंगत आहेत, आजचे अन्नदाते, त्यांना मी धन्यवाद करतो. खूप मोठा आपण वाटा उचललेला आहे. हा प्रसाद सर्वांच्या मुखात जाईल, तुम्हाला फार मोठं पुण्य होईल. पुण्याची गणना हो न करी, पण खाणारे बी पाहिजे, नुसतं अन्नदान करणारे नाही पाहिजे, खाणारे बी पाहिजे. दोन्ही महत्त्वाचे आहेत. मी पुरुष एकदा सर्व ग्रामस्थ, गंगापूर आणि सर्व टाळेकरी मंडळी, गायनाचारी मंडळी, जे शिंगीकर सरपंच असतील आदी करून सर्वांना धन्यवाद करतो. त्यांचे सिस्टम आहेत, काय नाव म्हणले, गणेश भाऊ, सिस्टम चांगली आहेत, लाईटिंग चांगली आहेत आणि आनंदच आनंद आहेत. आता आपण एक भजन घेऊ आणि त्यानंतर सर्वांनी भोजन करून जावं अशी सप्ताह कमिटीची विनंती. घरी प्रसाद तयार केला नाही म्हणून प्रसाद घेऊन जा, आता तसं नका जाऊ घरी. मोठ्या प्रेमाने एक भजन, त्यानंतर शेराविरम जाईल. सीताराम हनुमान, 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 सीताराम हनुमान. ताळी ताळी सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान. सर्वांचे हात वर, सर्वांचे हात वर. सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, की सनातन हिंदू धर्म की सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान. 15 ऑगस्टला कुठेतरी झेंडा वंदन होत असताना पाटील, झेंडा वंदन करताना झेंडा अटकून पडल्यावर आकाशामध्ये खंब्यावर त्या झेंड्याची गाठ सुटे ना, खालून झटके देत असताना ती गाठ सुटत नव्हती
आकाशातून कुठून तरी एक पक्षी आला. पक्षी नसून ते हनुमानजीच होते असं मला वाटतंय. पक्षी आला आणि त्या पक्षाने ती झेंड्याची गाठ खोलली, झेंडा मोकळा केला. म्हणजे आकाशातल्या पक्षाला कळालं की झेंड्यावर संकट आहेत. पक्षाला कधी कळणार आहे ते मला सांगता की काय कळायचं नाही मला. सीताराम हनुमान सीताराम हनुमान. कोणताही देव असू द्या, देवाशी एक निष्ठा असा, एक मंत्र, एक ग्रंथ, एक संत, एक भाव. हा भाव आपल्यात निर्माण हो, प्रगट हो. मी पुनश्च एकदा सर्व ग्रामवासियांना, गंगापूरवासी आणि सर्व असणारे भक्तमंडळ कुणबरायांची प्रणाम करून या ठिकाणी मी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.